तर आजच्या डे 4 मध्ये आपण बघणार आहे रिस्क रिवॉर्ड काय आहे. तर ज्यावेळी पण आपण ट्रेडिंग करणार आहे तर हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे रिस्क रिवॉर्ड. आणि खूप जणांचा ह्याच्यावरती फोकस नसतो बेसिकली. तर रिस्क रिवॉर्ड म्हणजे सिंपल भाषेमध्ये जर आपण बघायला गेलो तर रिस्क म्हणजे आपण एखाद्या प्राईसला एंटर केलं, तिथून जेवढा आपल्याला अमाऊंट लॉस होणार त्याला बोलतो आपली रिस्क. रिवॉर्ड म्हणजे ज्या प्राईसला आपण एंटर केलं तिथून जेवढं प्रॉफिट होणार त्याला आपण बोलतो रिवॉर्ड. तर बेसिकली रिस्क आणि रिवॉर्ड असं आहे. तर याच्यामध्ये रिस्क आपली निग्लिजिबल किंवा कमी असली पाहिजे, रिवॉर्ड आपला जास्त असला पाहिजे. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये एखाद्या ट्रेडमध्ये आपण एंटर केलो तर आपली जी रिस्क आहे ती ₹10 जर का असेल तर त्याच्या समोर आपला जो रिवॉर्ड आहे हा कमीत कमी ₹20 ते ₹30 किंवा ₹40 जेवढा जास्त तेवढा चांगला. म्हणजे रिवॉर्ड जेवढा जास्त असणार तेवढा चांगला असणार आणि रिस्क जेवढी कमी असणार तेवढा चांगला असणार. तर ह्याला बोलतो आपण रिस्क रिवॉर्ड. तर ट्रेड करायच्या आधी रिस्क रिवॉर्ड जरूर बघत जावा.